नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लवकरच दिवाळी येणार आहे आणि आज आपण दिवाळी स्पेशल बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहे। तर बालुशाही आपण नेहमी घरी तयार करतो त्यावेळेस त्यामध्ये दही घातलं जातं आणि दही घातल्यामुळे बालुशाही मऊ पडते, त्याचबरोबर ती खूप दिवस टिकत नाही। तर आपण जेव्हा बेकरीमधून बालुशाही आणतो त्यावेळेस अगदी परफेक्ट बालुशाही असते, कारण ती हलवाईने बनवलेली असते। तर आज आपण अगदी हलवाई स्टाईल एकदम बेकरीमध्ये मिळते तशी बालुशाही घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहणार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप जर ही रेसिपी तुम्ही फॉलो केली तर अगदी परफेक्ट तुमची बालुशाही तयार होईल। तर दिवाळी स्पेशल रेसिपी आहे, नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। परफेक्ट बालुशाही करण्यासाठी काय करायचं किंवा बालुशाहीला खूप दिवस टिकावी म्हणून काय करायचं, पाक कशा पद्धतीचा तयार करायचा, हे सगळं मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सुद्धा देणार आहे, त्याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला अर्धा किलोची बालुशाही करून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला इथे वाटीचं प्रमाण सुद्धा दाखवणार आहे। तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय आणि आपण जी नेहमी भाजीला वाटी घेतो रोजच्या वापरातली त्या वाटीने मोजून 4 वाट्या हा मैदा आहे। आणि इथे मी साधारण 200 ग्रॅम एवढं तूप घेतले, म्हणजेच या वाटीने मोजून 1.5 वाटी तूप घेतलेलं आहे। आणि इकडे मी 4 वाट्यात साखर घेतली, पण वजनी प्रमाण पाहायचं झालं तर थोडंसं जास्त आहे। तर साखरेचं वजन हे जास्त भरतं, त्यामुळे साखर कमीत कमी 600 ते 650 ग्रॅम एवढी आहे। आणि इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतली, चिमूटभर मीठ आणि हा केशरी रंग घेतलाय। रंग ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल। आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे हे पीठ मळण्यासाठी पाणी आणि बालुशाही तळण्यासाठी तेल, ते आपण पुढे घेऊयाच। तर प्रथम आपण हे पीठ मळून घेऊया। बालुशाहीचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक पाटी घेतली आणि यामध्ये आपण हा मैदा घालून घेऊयात। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलं तर ते चवीला खूप छान असा गोडाचा पदार्थ लागतो। तर अर्धा किलो मैद्यासाठी मी हा 1 चमचा बेकिंग पावडर घेतली। जर तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं दही घाला, म्हणजे छान बालुशाही फुगते। तर इथे मी हलवाई स्टाईल आज तुम्हाला हे बालुशाही बनवून दाखवते, त्यामुळे फक्त इथे मी बेकिंग पावडरचा वापर करते। बेकिंग पावडरचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल, अर्धा किलो मैदा आहे तर त्यासाठी 1 चमचा हे बेकिंग पावडर घालायची। जो चमचा तुम्ही नेहमी घरात वापरता, नाश्त्यासाठी वापरता, त्या चमच्याने 1 चमचा मी घातलेला आहे। हे व्यवस्थित एकदा बेकिंग पावडर आणि मैदा मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण घालूयात तूप। सुरुवातीला अर्ध तूप घालूया आणि नंतर हे मिक्स करून यामध्ये अर्ध तूप घालूया, म्हणजे परफेक्ट या तुपाचं प्रमाण आपल्याला कळेल। हे छान या मैद्याला तूप चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून या मैद्याची अशी छान मूठ तयार होईल, एवढं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। तर परत एकदा मी चमचाभर तूप घालून घेतलं, तर यामध्ये साधारण 2 चमचे एवढं तूप शिल्लक राहिले। पण हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे, म्हणजेच आपल्याला अर्धा किलोसाठी 150 ग्रॅम एवढं तूप लागलं। तर इथे तुम्हाला मी परफेक्ट कसं तुपाचं प्रमाण ओळखायचं ते सांगते। हे पहा, असं हातात घेतल्यानंतर जेव्हा हे छान असं पिठाची मूठ तयार होते त्यावेळेस समजायचं की हे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। जर तुम्हाला यामध्ये तूप घालायचं नसेल किंवा तूप आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये डालडा वापरू शकता, पण तेल शक्यतो वापरू नका, तेलाचा नंतर वास येतो।
त्यासाठी डालडा किंवा तुपाचा वापर करा. शक्यतो तूप वापरा, म्हणजे चवीला बालुशाही खूप मस्त लागते. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेऊयात. सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालते. तर हे पीठ मळण्याची एक पद्धत असते. तर आपण हे पीठ असं दाबून मळायचं नाही किंवा असं चुरून चुरून मळायचं नाही, तर अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा आपण छान गोळा तयार करून घेऊया. असं पीठ मळून घेतल्यामुळे काय होतं की या बालुशाहीला आतून छान अशा लेअर पडतात आणि त्यामुळे आतून पूर्ण आतपर्यंत पाक जातो आणि छान अशी लेअर असलेली बालुशाही तयार होते. त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप मस्त लागते. हे पहा, फक्त याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथे आपलं हे पीठ मळून झालंय. तुम्ही पाहू शकता याचे कसे लेअर दिसत आहेत. हे पहा आतून. इथे मी एक तुम्हाला टिप देईन की हे पीठ मळताना अगदी हलक्या हाताने मळून घ्या, म्हणजे याला लेअरवाली अशी बालुशाही तयार होईल. आणि हे पीठ तुम्ही पाहू शकताय अगदी सैलसर असं मळून घेतलंय. ही एक टिप आहे, लक्षात ठेवा. बालुशाही एकदम परफेक्ट तुम्हाला बनवायची असेल तर खूप घट्ट पीठ मळू नका, अगदी सैलसर असं मळून घ्या. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटे हे पीठ आपण भिजवून घेऊया. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. एका उंच पातेल्यामध्ये मी साखर घातली. तुमच्या लक्षात येतच असेल आपल्याला बालुशाही बुडण्यासाठी खूप पाक करावा लागतो आणि नंतर शिल्लक राहतो. तर जास्त साखर न घेता तर उंच पातेलं जर तुम्ही घेतलं तर पाक वरच्या बाजूला येतो आणि पूर्ण बालुशाही त्यामध्ये बुडते. छान अशी रसरशीत बालुशाही तयार होते. त्यासाठी उंच पातेलं घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घातले साधारण 4 एवढ्या वाट्या, तर यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आता ही जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत थोडंसं असं अधूनमधून हलवून घ्या, म्हणजे साखर पण पटकन विरघळली जाते आणि ती या पातेल्याला चिकटणार पण नाही. त्यामुळे असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी रंग घालते. अगदी नॉर्मली थोडासा केशरी रंग यामध्ये मी घालणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरीही चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ तुम्ही करताना त्याच्या चवीबरोबर त्याचं दिसणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर आता हे आपण याचा छान असा पाक तयार करून घेऊया. तर बालुशाहीसाठी आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असा मीडियम एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बालुशाही छान क्रिस्पीही राहील आणि छान आतून रसरशीत सुद्धा होईल. जर पाक कच्चा राहिला तर बालुशाही तुमची अगदी वरून मऊ होते, गिजगिज होते आणि पाक पुढे गेला तर बालुशाही कडक होते आणि वरून त्याला साखर होते. त्यामुळे पाक हा परफेक्ट व्हायलाच पाहिजे. तर आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे. पाकाला उकळी आल्यानंतर परत मी 2 मिनिटे हा पाक शिजवून घेतला आणि आता आपण चेक करून पाहूया. हा चमचा वरती धरल्यानंतर हा जो थेंब पडतोय त्याला थोडीशी तार होती, तुम्हाला दिसतच असेल कॅमेरामध्ये. पहा, मी जवळून दाखवते. तर हा पाक आपला परफेक्ट झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पाक बाजूला ठेवूया. पाक आपला तयार झाला आणि इथे आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय अगदी मऊसूत असा गोळा आहे आणि याला खूप सारे लेयर्स दिसत आहेत. तर आता आपल्याला असेच याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर याला आता आपण मळून घेणार नाही, तर अगदी असेच हलक्या हाताने आपण याचे गोळे तयार करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजची बालुशाही बनवायची आहे त्या साईजची तुम्ही लहान मोठी बनवू शकता, मिनी बालुशाही बनवू शकता. गोळी केल्यानंतर हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्या आणि याला मधोमध वेज पाडून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने
हे आपण बाजूला ठेवूया. हे जे लेयर्स दिसत आहेत ना ते तेलामध्ये असेच छान असे उकळले जातात किंवा उमलले जातात. तर त्यामुळे आतपर्यंत पाक जातो आणि बालुशाही अगदी रसरशीत अशी होते. हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळे बालुशाही अगोदर करून घेऊया. आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालंय का ते कसं पाहायचं, एक छोटीशी गोळी या तेलामध्ये घालायची आणि तुम्ही पाहू शकता आतून बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. तर आपलं तेल इथे छान गरम झालेलं आहे असं समजायचं आहे. आपल्याला हे तेल जास्त कडक करायचं नाही, फक्त अगदी थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये बालुशाही घालूयात. गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवायची आणि तेलसुद्धा आपल्याला जास्त गरम करायचं नाही. ही एक टीप आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही कडक तेलामध्ये बालुशाही तळली तर फक्त वरून त्याला रंग येतो, आतून ती तशीच कच्ची राहते. तर हे न करता अगदी कमी गॅसवरती आपल्याला ही बालुशाही छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. सुरुवातीला या बालुशाहीला हलवू नका. 1-2 मिनिटे तळून झाल्यानंतर परत आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. तर हळूहळू जशी ही बालुशाही तळली जाईल तशी ती वरच्या बाजूला येते, तेव्हाच आपल्याला ही पलटून घ्यायची आहे. तर एकदम कमी फ्लेमवरती ही तळून घ्यायची आहे. ही टीप आहे, लक्षात ठेवा. मी परत सांगते, इथेच आपण बऱ्याच वेळा चूक करतो. गॅसची फ्लेम फुल ठेवतो आणि तळून घेतो, त्यामुळे बालुशाही आपली फसली जाते. तर या पद्धतीने करून बघा, एकदम परफेक्ट अशी तुमची बालुशाही होईल. आणि आता तुम्ही पाहू शकताय अगदी 2 मिनिटात फक्त ही बालुशाही वरती आलेली आहे, तेलावरती आलेली आहे आणि मस्त अशी फुगलेली आहे, अगदी डबल झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय, हे पहा. आणि आता आपण ही पलटून घेऊया दुसऱ्या बाजूनी. खूप छान असे लेयर्स दिसत आहेत, तुम्ही पाहू शकताय. मस्त. आता तुम्ही इथे आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा, म्हणजे याला छान असा रंग येईल. आणि इथे तुम्ही पाहू शकताय दोन्ही बाजूनी छान आपल्या बालुशाहीला बिस्किट कलर आलेला आहे. आणि आता आपण हे काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये सुरुवातीला काढून घेऊया. आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही पाकामध्ये घालायचे. पाकसुद्धा आपला आणखी गरम आहे, त्यामुळे ही सुद्धा एक खूप महत्त्वाची प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, किंवा टीप आहे असं समजा. तर गरम बालुशाही गरम पाकामध्ये घाला. अगदी 2 मिनिटात तुम्ही बाजूला काढा, एकदम रसरशीत बालुशाही तयार होते. तर आता परत आपण यामध्ये दुसरी बालुशाही घालून घेऊया. आणि आता ही तळून जी घेतलेली बालुशाही आहे ती आपण या पाकामध्ये घालूयात आणि ही चमच्याने अशी बुडवून घेऊया. यामध्ये 2 मिनिटे ठेवूया आणि नंतर काढून घेऊया. आणि इथे आपली ही बालुशाही पाकात घालून साधारण 4 ते 5 मिनिटे झाली. तर आता आपण ही काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता किती रसरशीत अशी ही बालुशाही आपली तयार झालेली आहे. हे पहा, ही आपण ताटामध्ये अशी काढून घेऊया. आणि थोडीशी सुकल्यानंतर तुम्ही याला वरून काहीतरी डेकोरेशन सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला जर घरीच खायची असेल तर तुम्ही अशीच खाल्ली तरीही चालेल. आणि अशाच पद्धतीने आपण सगळी बालुशाही अगोदर करून घेऊया. दिवाळी स्पेशल रसरशीत आणि एकदम चविष्ट बालुशाही आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली बालुशाही तयार झाली.
अगदी बेकरीमध्ये जशी मिळते, अगदी हलवाई जशी बनवतात, अगदी तशीच बालुशाही आपली घरच्या घरी तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने दिवाळीला नक्की करून पहा, एकदम मस्त आणि परफेक्ट तुमची बालुशाही तयार होईल। तर इथे मी एक तुम्हाला बालुशाही आतून तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता याला लेयर मस्त आलेले आहेत आणि असे लेयर पडले तरच बालुशाहीमध्ये आतपर्यंत पाक छान मुरतो आणि त्यामुळेच आपली बालुशाही एकदम मस्त अशी होते, रसरशीत होते। तुम्ही पाहू शकताय अगदी आतपर्यंत याचा पाक गेलेला आहे, छान मुरलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा, एकदम मस्त अशी परफेक्ट बालुशाही तयार होईल। बघता क्षणी खावीशी वाटेल अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।